नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठीच्या पाठ्यपुस्तकातील रे थांब जरा आषाढ घना ही बोरकरांची कविता अभ्यासणार आहोत. या कवितेत कवीने आषाढ महिन्यातील निसर्ग सौंदर्याचे विलोभनीय असे वर्णन केले आहे. कवी आषाढ मेघाला कोणती विनंती करीत आहे हे आपण या कवितेतून अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या कवितेच्या कवींचा परिचय थोडक्यात पाहणार आहोत. कवी बोरकर हे मराठी साहित्यातील एक श्रेष्ठ कवी आहेत. कादंबरीकार आहेत, ललित लेखक आहेत, कथाकार आहेत. कवी बोरकर यांना पद्मश्री या सन्मानाने भारत सरकारकडून गौरविण्यात आले आहे. त्यांच्या कवितेचे विषय निसर्ग आणि प्रेम हे आहेत. बोरकरांची कविता ही निसर्ग प्रतिमांनी संपन्न अशी आहे. बोरकरांच्या सासाय या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. विद्यार्थ्यांनो, कवी बोरकर यांचे अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. यात गीतार, चैत्रपुनव, चांदणवेल, कांचन संध्या, अनुरागिनी, चिन्मयी, बोरकरांची कविता हे काव्यसंग्रह, तर लेखसंग्रहामध्ये कागदी होड्या, घुमटावरले पारवे, चांदण्यांचे कवडसे, पावलापुरता प्रकाश हे लेखसंग्रह आणि काही ललित साहित्याची पुस्तके बोरकरांनी लिहिलेली आहेत. यात मावळता चंद्र, अंधारातील वाट, भाविण, प्रियदर्शिनी, समुद्रकाठची रात्र असे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. विद्यार्थ्यांनो बघा, रे थांब जरा आषाढ घना ही बोरकरांची एक निसर्ग कविता आहे. निसर्ग कविता हा देखील एक कवितेचा प्रकार आहे. आपणा सगळ्यांना माहिती असेल की मराठी साहित्यामध्ये अनेक कवींनी निसर्ग कविता लिहिलेल्या आहेत. आपणा सगळ्यांना बालकवी माहिती असेल, त्र्यंबक बापूजी ठोंबरे ज्यांचं नाव आहे. या बालकवींनी फुलराणीसारखी एक निसर्ग कविता लिहिलेली आहे. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. ही त्यांची अत्यंत गाजलेली कविता. तसंच श्रावण माससारखी कविता असेल, औदुंबरसारखी कविता असेल, अशा अनेक निसर्ग कविता मराठी साहित्यामध्ये आहेत. बोरकरांची ही जी कविता आहे, या कवितेमध्ये आषाढ महिन्यातील पावसाचे अत्यंत विलोभनीय असं वर्णन कवीने केले आहे. पावसामुळे सगळी सृष्टी हिरवीगार झालेली आहे. या सृष्टीला विविध रंगांच्या छटांनी नटवलेला आहे, सजवलेला आहे. आणि या कवितेत निसर्ग सौंदर्याचे व सृष्टीचे सजीव निर्जीव असे वर्णन कवीने केलेले आहे. आता आपण कवितेला सुरुवात करूया. बघा कविता. रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिठी भरून तुझी करुणा. कोमल पाचूंची ही शेते, प्रवाळ माती मधली अवते, इंद्रनीळ वेळूंची बेटे, या तुझ्याच पदविन्यास खुणा. कवी बोरकर हे काय म्हणतात, तर आषाढ महिन्यातील पावसामुळे सगळीकडे हिरवीगार अशी सृष्टी झालेली आहे आणि ह्या हिरव्यागार सृष्टीचा आस्वाद आपण खुद्द या आषाढ मेघाबरोबर घ्यावा असे कवीला वाटते आहे. आणि म्हणून कवी बोरकर हे आषाढ मेघाला विनंती करता आहेत. आणि ही विनंती करताना ते म्हणतात की रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिठी भरून तुझी करुणा. हे आषाढ घना, हे आषाढ मेघा, तू थोडा वेळ थांब, कारण तुझ्या या करुणेमुळे संपूर्ण ही सृष्टी हिरवीगार झालेली आहे आणि तुझ्याबरोबर या हिरव्यागार सृष्टीचा मला आस्वाद घ्यायचा आहे. कोमल पाचूंची ही शेते, अत्यंत कोमल अशा पाचूंसारखी दिसणारी ही हिरवीगार शेते, प्रवाळ मातीमधली अवते आणि लाल कलरच्या मातीमध्ये चालणारी ही नांगरणी आहे. इंद्रनीळ वेळूंची बेटे, रत्नासारखी दिसणारी निळ्या रंगाची ही बांबूची बेटे आहेत. हे सगळं काय आहे, तर या तुझ्याच पदविन्यास खुणा. हे आषाढ मेघा, तुझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा इथे दिसत आहेत. तुझं आगमन झाल्यामुळे संपूर्ण सृष्टी, शेत हिरवीगार झालेली आहेत, असं कवीने या ओळींमध्ये इथे सांगितलेलं आहे. आता पुढच्या ओळीमध्ये बोरकर काय म्हणतात बघा. रोमांचित ही गंध केतकी, फुटे फुली ही सोन चंपकी, लाजून या जाईच्या लेकी,
तुझं चोरून बघती पुन्हा पुन्हा. हे आषाढ मेघा, तुझ्या आगमनाने निसर्गातील सृष्टीतील प्रत्येक घटक कसा रोमांचित झालेला आहे. मग हा केतकी, हा सुवासिक केवडा असो, किंवा ही सोनचंपकी, हा सोनचाफा असो, ह्या जाईच्या कळ्या असोत, ह्या सगळ्या लाजून चूर झालेल्या आहेत, ह्या संकोच करीत आहेत. तुझ्या येण्याने, तुझ्या आगमनाने, तुझ्या आगमनाची चाहूल त्यांना लागली आहे. आणि ह्या जाईच्या लेकीसुद्धा तुला काय करतात, चोरून बघता आहेत. बघा विद्यार्थ्यांनो, बोरकरांनी इथे या निसर्गातील प्रत्येक घटकावर मानवी आरोपण केलेलं आहे, किंवा मानवी भावभावनांचे आरोपण इथे आपल्याला दिसून येते. कारण याच्यातला केवडा असेल, सोनचाफा असेल, जाई असेल, यांना मानवी भावनांचे इथे संदर्भ जोडलेले आहेत. म्हणजेच या ओळींमधून बोरकरांच्या कवितेतील जिवंतपणा आपल्याला इथे जाणवतो आहे. पुढच्या ओळींमध्ये कवी बोरकर असं म्हणतात, उघड गगन कर घडीभर आसर, आणि खुले कर वासर मनी घर, वाहू दे या तव किमयेवर, कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा. बघा कवी इथे काय म्हणतात, की हे आषाढ मेघा, आता तू खूप बरसलेला आहे, खूप कोसळलेला आहे, खूप पाऊस पडलेला आहे. आता एक क्षणभर तू उघडीप दे, थांब. आणि तू जर क्षणभर उघडीप देऊन काय कर, तर हे सूर्याचं घर, वासरमणी म्हणजे काय, सूर्याचं घर, हे सूर्याचं घर तू खुलं कर. आणि हे जर तू खुलं केलंस तर काय होणार आहे, की ही सूर्याची कोवळी उणं या सृष्टीवर पडणार आहे. कारण ही तुझी जादू आहे, ही तुझी किमया आहे, ह्या किमयेने काय होणार आहे, तर ही सृष्टी आणखीन खुलून दिसणार आहे. तुझी कृपा सृष्टीवर आहे. आणि ह्या सगळ्यांचं मिश्रण होऊन हे कोवळं ऊन, कोवळं सूर्याची किरणं हळदुव्या म्हणजे हळदीच्या रंगाचं हे ऊन दिसणार आहे. विद्यार्थ्यांना आता बघा, आषाढ महिन्यातला आणि श्रावण महिन्यातला पाऊस जर आपण पाहिला तर क्षणात पाऊस येतो आणि क्षणात ऊन पडतं. इथे आपल्याला बालकवींच्या श्रावण मासातील कवितेच्या ओळी आठवतात, की बालकवी आपल्या कवितेत म्हणतात, श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. पुढे कवी बोरकर असं म्हणतात, की कंस भरू दे जीवस दुधाने, देठ फुलांचा अरळ मधाने, कंठ खगांचा मधुगानाने, आणीत शहारा तृणपर्णा. म्हणजेच कवीला असं म्हणायचं आहे, की शेतांमध्ये जी ज्वारीला, बाजरीला, मक्याला ही जी कणसं आलेली आहेत, तर या कणसांमधील जे दाणे आहेत, हे दाणे तुझ्या पौष्टिक दुधाने भरू देत. शिवाय ही जी फुलं आहेत, ह्या फुलांच्या देठांमध्ये अलवार अशी मध निर्माण होऊन या फुलांच्या देठातील ही मध हे पक्षी, हे फुलपाखरं, हे पक्षी पिऊ देत. आणि या पक्ष्यांचा इतका किलबिलाट निर्माण होऊ दे, त्यांच्या आनंदाने या सृष्टीतील गवताची पातं काय होणार आहे, शहरणार आहेत, म्हणजे आनंदित होणार आहेत, असं कवी इथे म्हणतात. पुढच्या ओळींमध्ये कवी बोरकर असं म्हणतात, आश्लेषांच्या तुषार स्नानी, भिऊन पिसोळी थव्या थव्यांनी, रत्नकळा उधळीत माध्यांनी, न्हानोत इंद्रवर्णात वना. बघा कवीला इथे काय म्हणायचं आहे. आता विद्यार्थ्यांनो, आश्लेषा हे एक पावसाळ्यातील नक्षत्र आहे. जी विविध नक्षत्र आहेत त्यापैकी एक आश्लेषा हे नक्षत्र आहे. तर इथे कवी असं म्हणतो, की या आश्लेषा नक्षत्रामधील जो पाऊस पडतो आणि या पावसांच्या थेंबांचा आनंद ही फुलपाखरे, पिसोळी म्हणजे फुलपाखरे किंवा पक्षी आहेत, हे पक्षी फुलपाखरे थव्या थव्यांनी घेत आहेत. आता बघा तुम्ही केव्हा केव्हा आपण असं दृश्य पाहतो ना, की पक्षी कसे थव्या थव्यांनी आकाशामध्ये उडत असतात. एका कवीने खूप सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. पक्ष्यांचे लक्ष थवे, गगनाला पंख नवे. तर अशा प्रकारे हे सगळे पक्षी भर दुपारी, माध्यांनी म्हणजे काय,
भर दुपारी ही जी रत्न जडित अशी किरणं आलेली आहेत सूर्याची, या किरणांच्या आनंद ही जी किरणं आलेली आहेत, तर भर दुपारी हे पक्षी थव्या थव्याने उडू देत आणि काय होऊ दे, तर ह्या वनराईला एक प्रकारच्या, या वनराईच्या आनंदामध्ये, निळ्या आनंदामध्ये हे पक्षी, ही फुलपाखरे बुडू देत, इतका आनंद ह्या सृष्टीवर निर्माण होऊ दे, अशी विनंती, किंवा असे हे आश्लेषा नक्षत्राच्या पावसाचा आनंद या सगळ्या पक्ष्यांना घेता येऊ दे, असं या ओळींमधून कवीने सुचवलेलं आहे. पुढच्या ओळींमध्ये कवी बाभो बोरकर म्हणतात की काळोखाची पीत आसवे, पालवीत उमलता काजवे, करू दे मज हितगुज त्यांसवे, निरखित जळांतील विधुवदना. बघा, इथे कवीने काय म्हटलेलं आहे की हे आषाढ घना, आता हा सगळीकडे दाट असा अंधार दाटलेला आहे, मिट्ट असा काळोख दाटलेला आहे, आणि ह्या काळोखामध्ये हे मला पीत असावे, म्हणजे काळोखामध्ये ह्या सगळ्या ओलसर वातावरणातील मिट्ट काळोखाचे दुःख अनुभवत आता काय करणार आहे, हे दुःख अनुभवत ही जी कोवळी, झाडांची कोवळी पानं आहेत, ह्या कोवळ्या पानांवर हे लुकलुकणारे काजवे आहेत, आणि या लुकलुकणाऱ्या काजव्यांशी मला काय करू दे, हितगुज साधू दे. हितगुज साधणे म्हणजे काय, गप्पा गोष्टी करणे. आपण आपला मित्र असतो, आपली मैत्रीण असते, आपली सखी असते, यांच्याशी आपण हितगुज साधत असतो, गप्पा मारत असतो, गप्पा गोष्टी करत असतो. तर कवीला हेच म्हणायचं आहे की ह्या लुकलुकणाऱ्या काजव्यांशी आता मला हितगुज साधू दे. वातावरण किती छान निर्माण झालेलं आहे बघा, की कवी म्हणतो की हे सगळं करत असताना पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब मला न्याहाळू दे. पाण्यामध्ये पडलेलं जे चंद्राचं प्रतिबिंब आहे, विधुवदना म्हणजे चंद्राचे मुख, हे चंद्राचं प्रतिबिंब मला अनुभवायचं आहे. आणि अशा प्रकारे बाभ बोरकरांनी या आषाढ घनाला ही विनंती केलेली आहे. आणि इथे ही विनंती करत असताना या आषाढ घनाचा जो पाऊस आहे, जे वातावरण आहे, ह्या सगळ्या वातावरणाचा आनंद आपल्याला कसा भरभरून घेऊ दे, आपल्यालाच नाही तर या सृष्टीतील प्रत्येक घटकाला, किंवा सृष्टीतील प्रत्येक घटक असेल, फुलपाखरे असतील, पक्षी असतील, सोनचाफा असेल, केवडा असेल, काजवे असतील, सगळे आनंदून गेलेले आहेत, ही सृष्टी बहरून गेलेली आहे. आणि अशा प्रकारचा एक आनंदमय वातावरण, विविध उपमा, अलंकार याच्या माध्यमातून ही कविता कवी बाभ बोरकरांनी आपल्यासमोर इथे मांडलेली आहे. आणि आपण या कवितेचा छान असा अर्थ समजून घेतलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच काही निसर्ग कविता तुम्ही निश्चित वाचा. एक श्रावण माससारखी निसर्ग कविता बालकवींची तुम्ही अभ्यासली पाहिजे. फुलराणीसारखी वाचा, म्हणजे तुम्हाला आणखीन निसर्गातील वातावरण कसं आहे, किंवा ह्या आषाढ महिन्यामध्ये निसर्ग कसा बहरून येतो हे आपल्याला समजेल. आणि असाच तुमचा एखादा अनुभव आषाढ महिन्यातील पावसामध्ये तुम्ही कुठेतरी फिरायला गेलेले आहेत आणि तुम्हाला आलेला एखादा लहानसा अनुभव तुम्ही छान शब्दबद्ध करा आणि ही कविता पुन्हा पुन्हा वाचा. धन्यवाद.